नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, आजची ही माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. मग तुम्ही विधवा महिला असाल, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा दिव्यांग लाभार्थी असाल, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आपण 2 महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. पहिला विषय म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतची स्थिती आणि दुसरा विषय म्हणजे येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या हप्ता संदर्भातील महत्त्वाची माहिती. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे, मात्र अजूनही काही लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यात जुलैचा हप्ता आलेला नाही आणि त्यांचा हप्ता प्रलंबित आहे. त्यामुळे अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही माहिती विशेष महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी हयातीचा दाखला म्हणजेच तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक केले आहे. आता प्रत्येक लाभार्थ्याला दरवर्षी हा दाखला द्यावा लागतो असे नाही. सरकारने यासाठी वयानुसार वेगवेगळे नियम ठेवले आहेत. म्हणजे काही लाभार्थ्यांना 5 वर्षातून एकदा हयातीचा दाखला द्यावा लागतो, तर काही लाभार्थ्यांना दरवर्षी हा दाखला सादर करावा लागतो. म्हणून सर्वांनाच दरवर्षी दाखला द्यावा लागतो असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. सध्या प्रशासनाकडून 2026 वर्षाचा हयातीचा दाखला मागवला जात आहे आणि तो जमा करण्यासाठी एक निश्चित अंतिम मुदतही देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यावर हा नियम लागू होतो का हे संबंधित कार्यालयात जाऊन किंवा तुमच्या प्रकरणानुसार नक्की तपासून घ्या आणि वेळेत हयातीचा दाखला जमा करा. मित्रांनो, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. प्रशासनाने हयातीचा दाखला जमा करण्यासाठी लाभार्थ्यांना एक ठराविक अंतिम मुदत दिली आहे, पण ही मुदत देऊनही अनेक लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला हयातीचा दाखला जमा केलेला नाही. याचं उदाहरण म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार केवळ एका अहिल्यानगर जिल्ह्यातच जवळपास 70,000 लाभार्थ्यांनी अजूनही हयातीचा दाखला सादर केलेला नाही. आता त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की जर आपण हयातीचा दाखला वेळेत दिला नाही तर ऑगस्ट महिन्यापासून आपली पेन्शन बंद होईल का? याच कारणामुळे प्रशासन वारंवार लाभार्थ्यांना आवाहन करत आहे की ज्यांनी अजून हयातीचा दाखला जमा केलेला नाही त्यांनी तो शक्य तितक्या लवकर संबंधित कार्यालयात जाऊन सादर करावा. मित्रांनो, आता प्रश्न पडतो की सरकार हयातीचा दाखला का मागत आहे? तर यामागचं कारण प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. प्रशासनाचं म्हणणं आहे की हयातीचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त या योजनेचा लाभ घेत आहात एवढंच पुरेसं नाही, तर तुम्ही प्रत्यक्ष जिवंत आहात याची खात्री ही प्रशासनाला करून द्यावी लागणार आहे. आता काही जणांना वाटेल सरकार अशी प्रक्रिया का करत आहे? तर यामागचा मुख्य उद्देश म्हणजे बोगस लाभार्थी ओळखणे आणि त्यांना रोखणे. जे पात्र नाहीत किंवा ज्यांच्या नावावर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जात असेल अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. म्हणजेच योजनेचा लाभ फक्त खऱ्या पात्र आणि प्रत्यक्ष जिवंत लाभार्थ्यांनाच मिळावा, हा या संपूर्ण प्रक्रियेमागचा उद्देश असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. मित्रांनो, आता इथे आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार जर लाभार्थ्यांनी 2027 पर्यंत आवश्यक हयातीचा दाखला सादर केला नाही तर संबंधित लाभार्थ्याचे नाव या योजनेतून वगळले जाऊ शकते असे सांगितले जात आहे. म्हणजे फक्त काही दिवसांसाठी पेन्शन थांबेल एवढाच विषय नाही, तर योजनेतून नाव कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आणि एकदा योजनेतून नाव वगळले गेले तर पुन्हा या योजनेचा लाभ सुरू करून घ्यायचा असेल तर नव्याने अर्ज किंवा फॉर्म भरावा लागू शकतो, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे ज्यांनी अजून हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करावीत. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया. सध्या सोशल मीडियावर आणि विविध ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सरकार काही योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करू शकते. या चर्चेमध्ये कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचाही उल्लेख केला जात आहे. याच कारणामुळे संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांच्या मनातही एक अपेक्षा निर्माण झाली आहे. विशेषतः ज्या लाभार्थ्यांना जून किंवा जुलै महिन्याचे अनुदान अजून मिळालेले नाही त्यांना असे वाटत आहे की आषाढी एकादशी म्हणजेच 25 तारखेला त्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होऊ शकते. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या. सध्या ही फक्त चर्चा आणि अपेक्षा आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणतीही अधिकृत माहिती समोर आल्यानंतर त्यावर विश्वास ठेवा आणि अफवांपासून सावध राहा. मित्रांनो, आता या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. सध्या 25 तारखेला किंवा आषाढी एकादशी दिवशी
अनुदान जमा होईल अशा प्रकारच्या अनेक चर्चा सुरू आहेत. पण या चर्चा आणि अधिकृत माहिती या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणत्याही योजनेचे अनुदान आषाढी एकादशीच्या दिवशीच वितरित केले जाईल अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब किंवा इतर सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत आदेश किंवा माहिती आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. आणि जर भविष्यात याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट आले तर त्याची माहिती आपण सर्वात आधी या चॅनलवरून तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो, समजा 25 तारखेला ज्या लाभार्थ्यांचे जून किंवा जुलै महिन्याचे अनुदान अजूनही प्रलंबित आहे, त्यांच्या खात्यात थकीत अनुदान जमा झाले तर ती नक्की सर्वांसाठी आनंदाची बातमी असेल. अनेक लाभार्थी सध्या याच अपडेटची वाट पाहत आहेत. मात्र सध्या या संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 25 तारखेलाच पैसे येणार असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. म्हणून अधिकृत आदेश किंवा अनुदान वितरण सुरू झाल्यानंतरच त्याला अंतिम अपडेट समजा. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीचीच प्रतीक्षा करा. आता जाणून घेऊया हयातीचा दाखला इतका का महत्त्वाचा झाला. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येत असेल की सरकार हयातीचा दाखला इतक्या कडकपणे का मागत आहे. यामागचं कारण म्हणजे योजनेचा लाभ फक्त पात्र आणि प्रत्यक्ष जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा अशी प्रशासनाची भूमिका आहे. म्हणूनच प्रत्येक लाभार्थ्याची माहिती अद्ययावत राहावी आणि कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या नोंदी राहू नयेत यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला सादर करायचा आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. कारण पुढे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते. आता जाणून घ्या, जुलैचा हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांनी घाबरायचं का. मित्रांनो, अजूनही काही लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. पण अशा वेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत अपडेटची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. कारण काही लाभार्थ्यांना हप्ता आधी मिळतो तर काहींना थोडा उशिरा मिळू शकतो. त्यामुळे केवळ पैसे उशिरा आले म्हणून लगेच चुकीचा निष्कर्ष काढू नका. या संदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होताच त्यानुसार पुढील स्थिती स्पष्ट होईल. अफवा आणि अधिकृत माहिती यामधील फरक ओळखा. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर कोणतीही बातमी काही मिनिटात व्हायरल होते. पण प्रत्येक व्हायरल मेसेज खरा असेलच असं नाही. म्हणूनच कोणतीही माहिती पाहिल्यानंतर ती अधिकृत आहे का नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः अनुदान जमा होण्याची तारीख, हप्ता वितरण किंवा योजना बंद होणार अशा प्रकारच्या बातम्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. त्यामुळे चुकीची माहिती पसरत नाही आणि लाभार्थ्यांमध्ये विनाकारण संभ्रमही निर्माण होत नाही. मित्रांनो, शेवटी पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगते. जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्यासाठी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असेल तर तो अजिबात प्रलंबित ठेवू नका. कारण समोर आलेल्या माहितीनुसार वेळेत आवश्यक दाखला सादर केला नाही तर केवळ पेन्शन थांबण्याचीच नव्हे तर संबंधित लाभार्थ्याला योजनेतून वगळले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता तुमच्यावर हा नियम लागू होत असेल तर आवश्यक ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांचे असेच रोजचे महत्त्वाचे अपडेट तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर लाभार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.